काल जयपूर वगैरे त्या भागात एक प्रसंग घडला. अतिशय वाईट प्रसंग आहे मित्रांनो. त्या नवरा बायकोचे वाद कोर्टामध्ये चालू होते आणि 37 लाख रुपयांवर घटस्फोट करण्याचं ठरलं. म्युच्युअलमध्ये कोर्टामध्ये म्युच्युअल घटस्फोट दाखल केला गेला. म्युच्युअल घटस्फोट दाखल केल्यावर त्यातल्या तारखा झाल्या, कन्सेंट टाइम टर्म्स झाले आणि त्यावेळेस त्या पत्नीने पतीकडून 30 लाख रुपये, आधी घेतलेले 7 लाख रुपये, असे 37 लाख रुपये घेतले. त्या मूर्ख पतीची ही चूक की त्याने व्यवस्थेवर विश्वास ठेवला. ही आमची चूक आहे का की आम्ही व्यवस्थेवर विश्वास ठेवून पैसे देतो? त्यानंतर त्या पत्नीने 37 लाख रुपये घेऊन म्युच्युअल डिवोर्सला आली नाही. म्युच्युअल डिवोर्स कॅन्सल झाला, डिसमिस झाला. मग तो डिसमिस करत असताना 37 लाख रुपयांचं काय, याच्याबद्दल कोणीच निकाल नाही केला. म्हणजे ज्या पतीला आधीपासूनच त्रास दिला जात आहे, ज्या पतीला आधीपासूनच एक्स्टॉर्शन केलं जात आहे, खंडणी स्वरूपात हे पैसे घेतले जातात आणि खंडणी घेतल्यावर जसे गुंड लोक आणखीन पैसे मागतात तशी पद्धत केली गेली. पण ती खंडणीची रक्कम, त्या खंडणीच्या पद्धती या बाहेर रस्त्यावर होतात. मग ही कोर्टात झालेला प्रकाराला नक्की काय बोलणार? त्याला शिक्षा नाहीये. या सगळ्या गोष्टीला कंटाळून त्या पतीने डिवोर्स दाखल केला, तर त्या पत्नीने आणखीन एक डिवोर्स दाखल केला आणि त्या केसमध्ये पुन्हा सेक्शन 24 पोटगी मागितली. आता लढतोय. मग पुन्हा येऊन म्हणणार की हे क्वचित होतं, रेरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये होतं. अहो, पण रेरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये भिकाऱ्याला 10 रुपये दिल्यावर परत मागितले तर न देणारे आम्ही एकदा ठरल्यावर परत परत द्यायचे का? का तर आमच्याच बाबतीत रेरेस्ट ऑफ केस झाली? बिलकुल नाही. याच्याबद्दल कायदा हा झालाच पाहिजे की म्युच्युअल डिवोर्स ठरल्यानंतर अंतिम दिवशी, निकालाच्या दिवशीच रक्कम द्यायची. हा नियमच केला पाहिजे. कारण की आमच्या पती लोकांना सांगून समजत नाहीये की बाबा रे, कसलाही विश्वास, कोणताही विश्वास ठेवायचा नाही. एक 2%, 3%, 5% रक्कम द्यायला हरकत नाही. त्या पलीकडे काही देऊ नका. देणारा आपण आहे ना, तर देणाऱ्याची अटी चालल्या पाहिजेत. नाहीतर कपाळ मोक्ष ठरलेला आहे. म्हणून मित्रांनो, पुन्हा पुन्हा सांगतो, म्युच्युअल डिवोर्स जर ठरलेला आहे, म्युच्युअल घटस्फोट जर ठरलेला आहे, तर तो कोणत्याही परिस्थितीत शेवटच्या तारखेलाच पैसे द्या. आधी पैसे दिले तर तुमची सुद्धा या केसमधल्यासारखी फसगत होऊ शकते. माझं तुम्हाला विनंती आहे, अशा प्रकारची फसगत तुम्ही करून घेऊ नका. अशा प्रकारची फसगत झाली तर नंतर आयुष्यातनं उठताय, मग सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची तुमची ताकद असते नसते आणि तोपर्यंत तुमचे आणखीन वर्ष जातात. 50शीला जाऊन परत काय करायचं? त्यामुळे मित्रांनो, कोर्टात असेल, कुठेही असेल, आपण पैसे देताना कधी कोणाला काम झाल्याशिवाय पैसे देतो का सामान्य आयुष्यात? तसंच वागा. शेवटच्या तारखेशिवाय पैसे कोणत्याही पद्धतीत पत्नीला देऊ नका. देणारे आपण आहे, देणाऱ्याचीच अट मान्य झाली पाहिजे. देणारा वरतीच असला पाहिजे.